नाडीशास्त्र हे खरं शास्त्र आहे की थोतांड आहे? तसंच ते डायग्नोसिसचे एक टूल म्हणून ते लोक त्यावेळी वापरत असायचे आणि आज देखील ते वापरलं जातं. आयुर्वेदामध्ये जे वर्णन करून ठेवलेले वातपित्त कफ आहेत ते जसे टेक्नॉलॉजीमध्ये येत नाहीत तरीही आपण टेक्नॉलॉजीला रिलेव्हंट मानतो. नाडी परीक्षण खरंच गरजेचं आहे का हा प्रश्न आहे. नखशिखांत तुम्ही सगळं हे एका नाडीमधून बघता तर हे कसं शक्य होतं तुम्हाला? तुमचं जर इंटरप्रिटेशन चुकलं तर तुमचं निदान चुकू शकतं. तेव्हा प्रत्येक गोष्ट ही काळजीपूर्वकच केली जावी. नमस्कार, मी डॉक्टर वर्षा हरीश देशपांडे तुम्हा सगळ्यांचं मनोवेदच्या आजच्या या नवीन पॉडकास्ट मध्ये मनापासून स्वागत करते. आजचा आपला विषय हा आयुर्वेदा संबंधीचा अतिशय महत्वाचा तसंच अतिशय इंटरेस्टिंग असा हा विषय आहे, जो आहे आयुर्वेदामध्ये वर्णन केलेलं नाडीशास्त्र. आणि या संदर्भात आपल्याकडे जे तज्ज्ञ आलेले आहेत ते आयुर्वेदातील एक दिग्गज व्यक्तिमत्व डॉक्टर दिलखुश तांबोळी. तुमचं खूप मनापासून स्वागत आहे सर. नमस्कार. डॉक्टर दिलखुश तांबोळी हे MD आयुर्वेद गोल्ड मेडलिस्ट असून ते स्वतः कांकायन आयुर्वेद महाचिकित्सालयाचे फाउंडर आहेत. त्यांनी आतापर्यंत पॅरालिसिस, कॅन्सर, पाठीच्या मणक्यांचे विकार, सोरायसिस यांसारखे हजारोंनी रुग्ण हे सक्सेसफुली बरे केलेले आणि असे हे नामांकित वैद्य आपल्याला आज नाडी परीक्षेबद्दल माहिती देण्यासाठी तज्ज्ञ म्हणून लाभलेले. आजचा आपला हा जो विषय आहे तर तो प्रामुख्याने सामान्य लोकांसाठी तर आहेच आहे, पण त्याचबरोबर आयुर्वेदाचे जे विद्यार्थी आहेत की जे पुढे जाऊन आयुर्वेद प्रॅक्टिस परस्यू करू इच्छितात त्यांच्यासाठी सुद्धा आजचा हा विषय खूप महत्वाचा असणार आहे. आजच्या या पॉडकास्टमध्ये साधारण आपण बघणार आहोत की नाडीशास्त्र हे खरं शास्त्र आहे की थोतांड आहे, किंवा नाडीशास्त्राने खरंच रुग्ण हे पूर्णपणे बरे होतात का. तर या अशा अनेक प्रश्नांची उत्तरं की जी सामान्य लोकांच्या मनामध्ये याबद्दल खूप प्रश्न असतात, तर ते सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण डॉक्टरांकडून घेणार आहोत. तर मी डॉक्टर तुम्हाला पहिला प्रश्न विचारते की आयुर्वेदानुसार नाडी म्हणजे नक्की काय त्यांना तिथं अपेक्षित आहे? आयुर्वेदामध्ये नाडी परीक्षण हा एक विशिष्ट वैशिष्ट्यपूर्ण आयुर्वेदाचा भाग आहे. आपण ज्यावेळी एखाद्या हॉस्पिटलमध्ये जातो, हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर काय होतं की आपल्याला डॉक्टर तपासतात. समजा फॉर एक्झाम्पल माझं पोट दुखते तर डॉक्टर तपासतात. त्याच्यानंतर काय सांगतात की नाही आपल्याला सोनोग्राफी करायला पाहिजे किंवा एंडोस्कोपी करायला पाहिजे किंवा CT स्कॅन करायला पाहिजे. या प्रोसेसमध्ये काय होतं की डॉक्टरांनी पेशंटला ऐकून घेतल्यानंतर त्यांचं एक निदान झालेलं असतं, तरी पण ते निदान अजून अचूक व्हावं म्हणून ते सोनोग्राफी करावी, एक्सरे करावं किंवा एंडोस्कोपी करावी असा तो सल्ला दिला जातो. हे झालं 21व्या शतकातला. जुन्या काळात काय करत होते की पेशंट समोर आल्यानंतर अचूक निदान होण्यासाठी हे नाडी परीक्षण केलं जायचं. नाडी परीक्षण म्हणजे काय की जिथून रक्तवाहिनी रक्तप्रवाह शरीरामध्ये जातो तिथल्या ज्या पल्सेशन असतात त्या पल्सेशनवरती बोट ठेवून ते तपासणं आणि त्याच्यात दोषांची म्हणजे आयुर्वेदाचा जो बेस आहे हा पूर्ण वेगळा आहे, तर त्या पद्धतीनं त्याचं परीक्षण केलं जायचं. आता या जसं हे एक्सरे या गोष्टी आहेत तसंच ते डायग्नोसिसचे एक टूल म्हणून ते लोक त्यावेळी वापरत असायचे आणि आज देखील ते वापरलं जातं. हा, म्हणजे एक सामान्य लोकांना समजण्यासाठी म्हणून तुम्ही हे खूप छान सांगितलं की नाडीशास्त्र हे एक रुग्ण परीक्षेचं एक टूल म्हणून आयुर्वेदामध्ये सांगून ठेवलेलं आहे. आयुर्वेदात वर्णन केलेलं हे जे नाडीशास्त्र आहे तर ते खरंच शास्त्राला धरू नये की थोतांड आहे? नाही, सगळ्यात पहिल्यांदा हे थोतांड वगैरे काही नाही आहे. त्याचं कारण असं की आपण 21व्या शतकात आहेत. 21व्या शतक हे टेक्नॉलॉजीचं शतक आहे, त्यामुळे आपल्याला ह्या गोष्टींवरती विश्वास फारसा बसत नाही. परंतु असं नाही आहे, लोक त्यावेळी जुन्या काळातही याचा वापर करत होते आणि 21व्या शतकात देखील त्याचा वापर केला जातो. सगळ्यात महत्वाचं इथं मला एक सांगायचं असं आहे की ही जी शास्त्र आहेत, ॲलोपॅथी असेल, होमिओपॅथी असेल किंवा आयुर्वेद असेल,
ह्या प्रत्येक शास्त्राचा एक बेस आहे. त्या प्रत्येक शास्त्राची जी बैठक आहे आणि त्या बैठकीनुसार त्यांच्या काही परीक्षा ठरवलेल्या आहेत. तसेच ही नाडी परीक्षा आहे. जर मी असं म्हणालो की आत्ताच्या ज्या काही टेक्नॉलॉजीज आहेत, समजा एक्सरे असेल, सोनोग्राफी असेल, त्या सोनोग्राफीमध्ये जर आयुर्वेदातल्या काही गोष्टी बसत नसतील किंवा त्याच्यातून काही कळत नसतील तर आपण त्याला थोतांड म्हणणार आहे का? करेक्ट, बरोबर. लक्षात आलं का? म्हणजे दोन्ही शास्त्र ही वेगळी आहे. अगदी रेल्वेच्या रुळासारखी सेपरेट आहे ते. आणि त्यामुळे बैठकी वेगळ्या असल्यामुळं त्यामुळं पेशंटला समजून घेण्याची जी पद्धत आहे की दोन्ही शास्त्रांची वेगळी आहे, हे नेहमी लोकांनी लक्षात ठेवावं. आणि त्यामुळं हे थोतांड नाही आहे, हे पहिली गोष्ट. आणि आत्ता काय झालंय की आयुर्वेदातले जे लोक आहेत ते काय करतायत की दोन्ही शास्त्रातल्या ज्या काही तपासण्या आहेत त्याचा वापर करून उत्तमरित्या आयुर्वेदाचा व्यवसाय आणि लोकांना करतात आणि लोकांना त्याच्यातून आजारातून बरे करत आहेत. पण हे शास्त्र थोतांड नाही आहे. आणि हा खरं तर खूप महत्वाचा मुद्दा मला वाटतं तुम्ही मांडलाय की आयुर्वेदामध्ये जे वर्णन करून ठेवलेले वातपित्त कफ आहेत ते जसे टेक्नॉलॉजीमध्ये येत नाहीत तरीही आपण टेक्नॉलॉजीला रिलेव्हंट मानतो ना, ते थोतांड नाहीये. त्याच पद्धतीने नाडीशास्त्र हेही थोतांड नसणारच आहे, तेही शास्त्राला धरूनच आहे. हा खूप महत्वाचा मुद्दा तुम्ही आता या ठिकाणी मांडलेला आहे सर. आता पुढचा प्रश्न घेऊयात की नाडी परीक्षण हे जेव्हा तुम्ही रुग्ण तपासता तेव्हा गरजेचंच असतं का? आता मी माझ्या व्यवसायामध्ये आयुर्वेदामध्ये 3 परीक्षा सांगितल्यात रुग्ण परीक्षा. त्या रुग्ण परीक्षा काय आहेत तर दर्शन परीक्षा, प्रश्न परीक्षा आणि स्पर्श परीक्षा. तर दर्शन परीक्षा तर मी ज्यावेळी ह्याचं इंटरप्रिटेशन करतो त्यावेळी मी स्थूल आणि सूक्ष्म अशा 2 पद्धतीच्या या परीक्षा मी बघत असतो. कारण मुळात शरीर जे आहे त्या शरीराचं जे मूळ आहे ना ते आयुर्वेदात सांगितलं की दोष धातू मला मूलम ही शरीर. म्हणजे दोष वात पित्त कफ हे दोष, सप्त धातू रस रक्तादी धातू आणि मल हे शरीराचं मूळ आहे. म्हणजे आजार कितीही नवीन असेल, कोणत्याही एरामधला असेल तर त्या सगळ्या आजारांची जी बैठक आहे आयुर्वेदाची ह्या 3 घटकामध्ये असते आणि तिथंच ते बदल होतात. त्यामुळे नाडीतून आम्ही काय बघत असतो तर याच 3 घटकांमध्ये बघत असतो. तर आमच्या इथं कसं होतं, माझ्या प्रॅक्टिसमध्ये मी काय करतो, समजा दर्शन परीक्षा आहे तर दर्शन परीक्षेमध्ये पेशंट समजा चालत आलाय तर मी त्याला बघत असतो की ह्याला गेट कसा आहे, लंगडतोय काय, उंची किती आहे, तब्येत कशी आहे, बारीक आहे, जाड आहे, या सगळ्या गोष्टींचं अनालिसिस झालेलं असतं. पण हे सगळं झाल्यानंतर दर्शन परीक्षेमध्ये ज्यावेळी पेशंट बसतो त्यावेळी पेशंटमध्ये आपल्याला काही गोष्टी दिसतात, लोकांना पण माहिती आहे त्या की या भागात कपाळावरती जर काळपटपणा आला असेल, डोळ्यांच्या खाली काळपटपणा येत असेल, गालाच्या या भागावरती काळपटपणा असेल, कानावरती काही बदल झालेले असतील तर अशा बदलांमध्ये त्याचं सूक्ष्म परीक्षण पण केलं जातं की शरीरातल्या कुठल्या धातूंमध्ये हा दोष निर्माण झालेले आहेत. ऍक्च्युली हे कसं आहे तर आयुर्वेदाची जी बैठक आहे त्याच्यानुसार हे आम्हाला ते समजतं. हे जसं मी दर्शन परीक्षेचं सांगितलं तसं प्रश्न परीक्षेमध्ये देखील मी असंच करत असतो की मी पेशंट मला सांगत असतो की माझं पोट दुखतंय, मला पित्ताचा त्रास आहे. अशा ज्यावेळी ते बोलत असतात त्या शब्दांच्या वरून मी मगाशी म्हणलं की नाडी शब्द ही पण एक परीक्षणाचं वय आहे. तर शब्दावरून सुद्धा दोषांची शरीरातली स्थिती कळतात. पेशंट त्याच्या कंप्लेंट सांगत असतो, आम्ही नोट डाऊन करत असतो, परंतु त्याच्या आवाजातून जे ध्वनी येतात त्याच्यावरून शरीरातली दोषांची परिस्थिती पण आपल्याला समजते. हे झालं स्थूल परीक्षण आणि सूक्ष्म परीक्षण. तसंच स्पर्शन परीक्षा आहे, म्हणजे पेशंटला आपण स्पर्श करतो. कसं करतो तर पोट तपासणं आहे, सूज आहे का, गरम झालंय का, अंग गरम, हे जे हे आहेत हे स्पर्शाने समजणाऱ्या सगळ्या गोष्टी आहेत. तसंच नाडीच्या ठिकाणी विशिष्ट पद्धतीनं स्पर्श करून ती नाडी समजून घेणं आणि त्याच्यातली दोषांची स्थिती समजून घेणं, अशा पद्धतीचं हे परीक्षण मी करत असतो माझ्या व्यवसायामध्ये. आता हे सगळं करत असताना नाडी परीक्षण खरंच गरजेचं आहे का हा प्रश्न आहे. ज्यावेळी ऍक्च्युली होतं काय की नाडी परीक्षण कशासाठी करायचं की जे काही निदान केलेलं आहे तर त्याचं ते प्रिसाईज होतं का, अजून कन्फर्मेटरी टेस्ट अजून त्याच्यामध्ये करण्यासाठी असतं. परंतु बऱ्याचदा असं होतं की मला आधीच समजलेलं असतं की हे झालेलं आहे आणि आता नाडी परीक्षणाची गरज नाही. म्हणजे हा जो कॉल आहे नाडी परीक्षण करायचं का नाही हे त्या वैद्याचा अधिकार असतो, त्या डॉक्टरांचा तो अधिकार असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल नाही का सोनोग्राफीला पाठवायचं का नाही हे जसं इन्व्हेस्टिगेशनला आपण डॉक्टर ठरवतो तसंच हा पण परीक्षणाचा तसाच भाग आहे.
म्हणजे नाडी परीक्षण हे गरजेचं आहे का नाहीये, तर ते सर्वस्वी त्या स्वतः वैद्याचा कॉल असणार आहे की ते गरजेचं आहे की नाहीये. आणि त्याचबरोबर तुम्ही आता हे जे दर्शन, स्पर्शन आणि प्रश्न ह्याच्यामध्ये जे स्थूल आणि सूक्ष्म पद्धतीने तुम्ही जे रुग्णाचं परीक्षण करता, तर तो मुद्दाही मला खूप महत्वाचा वाटतोय. आयुर्वेद जे स्टुडंट्स आहेत त्यांच्या दृष्टीने तर मला हा मुद्दा खूप महत्वाचा वाटतो. हे जे तुम्ही नाडी परीक्षण करता, तर त्याच्यातून रुग्णाचं संपूर्ण निदान होऊ शकतं का? हो, रुग्णाचं संपूर्ण निदान होऊ शकतं, परंतु आयुर्वेदामध्ये ज्या अष्टविध परीक्षा सांगितलेल्या आहेत त्या एकाच रुग्णाच्या अष्टविध परीक्षा आहेत. लक्षात आलं का? म्हणजे असं नाही की ही परीक्षा वेगळ्या रुग्णासाठी, ती परीक्षा रुग्णासाठी वेगळ्या रुग्णासाठी. नाडी, मूत्र, मलम, जीवा, शब्द, स्पर्श, दुर्गाकृती, म्हणजे नाडी, शब्द, आवाज, डोळे कसे आहेत, डोळ्यांचं, शरीराचा आकार, ह्या ज्या अष्टविध परीक्षा सांगितलेल्या आहेत या अष्टविध परीक्षा एकाच रुग्णामध्ये करायच्या. म्हणजे नाडी परीक्षणानं संपूर्ण निदान होतं का? तर होतं, परंतु ज्यावेळी शास्त्रकार असे म्हणतात की अष्टविध परीक्षा केली पाहिजे रुग्णाची, त्यावेळी फक्त नाडीवरती स्ट्रेस देऊन चालत नाही, तुम्हाला त्या सगळ्या परीक्षा केल्या पाहिजेत. अच्छा, म्हणजे बघायला गेलं तर एक सिंगल युनिट म्हणून सुद्धा तुम्ही ते वापरू शकता. पण अजून प्रिसाइज व्हायचं असेल तर या अष्टविध परीक्षांमधल्या अजून काही परीक्षा केल्या तर तुम्ही अजून जास्त प्रिसाइजली त्या रुग्णाच्या आजारापर्यंत पोहोचवू शकता. सिंगल युनिटचं मी तुम्हाला एक उदाहरण देतो तुम्हाला. आयुर्वेदामध्ये दूत नाडी नावाचा एक प्रकार आहे की अशा वेळी काय असतं की पेशंटच आलेला नसतो, पेशंट असतो घरी आणि त्याचा रिलेटिव्ह वगैरे कोणीतरी येतो, तर अशा वेळी आम्ही काय करतो की त्या रिलेटिव्हला डोळे बंद करायला सांगतो. तो रिलेटिव्ह डोळे बंद करतो. थोडं स्थिर झाल्यानंतर पहिल्यांदा रिलेटिव्हची त्या नाडी बघतो आणि मग त्या रिलेटिव्हला सांगतो की तुम्ही तुमच्या पेशंटला आठवा, तुमच्या पेशंटची इमेज समोर आणा. तुम्हाला विशेष वाटेल की ज्यावेळी हे सगळे क्रिया घडत असतात त्यावेळी त्या पेशंटचा जो नातेवाईक असतो त्याच्या नाडीमध्ये बदल व्हायला लागतात आणि जी नाडी पेशंटची असते ती त्या पेशंटच्या नातेवाईकाच्या ह्याच्यामध्ये दिसतात. म्हणजे तुम्ही इतकं स्थूल मानानं सुद्धा आपण जरी हे केलं, म्हणजे जरी मी आता सांगितली जी प्रक्रिया, थोडं पल्सेशन, दोष वगैरे राहू दे, पण पल्सेशन जरी स्वतःचं चेक केलं आणि डोळे बंद करून आपण दुसऱ्या व्यक्तीची इमेज आली तर सामान्य लोकांना सुद्धा ते नाडीतले बदल समजू शकतात की एवढा हा दूत नाडीचा आहे. आता इथं विषय काय आहे की पेशंट समोर नाही आहे, अष्टविध परीक्षा मला करता येत नाही आणि मला औषधं तरी द्यायचे, मग अशा वेळी नाडी हा एकच मार्ग राहतो आणि तिथं मग ती दूत नाडी म्हणून त्यांनी शास्त्रकारांनी करायला सांगितले. ते आजही आम्ही करतो ते आणि त्याचे आम्हाला रिझल्टही मिळतात. तसे दोषांची परिस्थितीही समजते. बऱ्याचदा असं होतं की नाडी बघितल्यानंतर की पेशंट, म्हणजे आम्ही पेशंटचं वर्णन करतो आणि पेशंटच्या नातेवाईकांकडून कन्फर्मेशन घेतो की वजन जास्त आहे का, बारीक आहे का, रंग काळा आहे की गोरा, हे सगळ्या गोष्टी आम्ही नाडीवरून त्या इंटरप्रिटेशन करतो आणि त्यांना विचारतो. म्हणजे ती कन्फर्मेटरी पण टेस्ट होते आणि मग त्या हिशोबाने त्याची औषधं दिली जातात. त्यामुळे नाडी फक्त नाडीच करायची का, तर ही तो एक मोठा हे आहे. दूत नाडी हा त्याचं एक योग्य उत्तर आहे. या नाडी परीक्षणाची काही अशी स्पेसिफिक टायमिंग किंवा वेळ अशी तुम्ही काही ठरवलेली असते का की याच वेळेला करायला पाहिजे, असं काही आहे का? शक्यतो नाडी परीक्षण करताना सकाळची वेळ निवडली जाते. त्याच्यामध्ये शौच विधी वगैरे सगळ्या मलक्रिया झालेल्या असतात आणि दोष ज्यावेळी शरीरामध्ये स्थिर असतात त्यावेळी नाडी परीक्षण करावं. म्हणजे सकाळी पहाटे 6 ते 10 पर्यंत असं ते परीक्षण करावं, कारण त्यावेळी दोषांची स्थिती ही सामान्य स्थिती असते. त्यामुळे खरंच वाढलेले दोष असतील तर ते असं का सांगतो की फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो की समजा आपण चालायला लागलो, लोक जे मॉर्निंग वॉकला जातात तर चालायला लागलो की आपल्या इथं चालणं, आयुर्वेदामध्ये चालणं ही जी प्रक्रिया आहे, कुठलीही हालचाल जी प्रक्रिया आहे, हे जे पंचप्राण सांगितलेत म्हणजे वायूचे जे प्रकार आहेत त्यातला व्यान वायूचं कर्म आहे. आणि एकदा व्यान वायूचं कर्म सुरू झालं की तो व्यान वायू उदानाला ऍक्टिव्हेट करतो. त्यामुळे काही लोकांना सुरुवातीला ढेकर यायला सुरू होतात चालतात, किंवा काही लोकांना गॅसेस पास व्हायला लागतात. ते गॅसेस पास म्हणजे
आपणाला तो ऍक्टिव्हेट करतो. त्याचबरोबर नंतर तो हीच सगळ्या प्रक्रिया घडत असताना नंतर तो समानाला ऍक्टिव्हेट करतो आणि समान ऍक्टिव्हेट झाल्यामुळं लोक फिरून आल्यानंतर मला काहीतरी खायला पाहिजे, भूक लागली असे म्हणत असतात. याच प्रकारात असं होतं की प्राण पण ऍक्टिव्हेट होतो या सगळ्या ह्याच्यामध्ये आणि मग पेशंट आपण म्हणतो की मला फ्रेश वाटतंय, मला एकदम छान वाटतंय. तर मला काय म्हणायचं की छोट्याशा हालचालीमुळं शरीरातली दोषांची स्थिती बदलते. दुसरी गोष्ट, आपण जेवायला लागलो तर जेवायला लागल्यानंतर पचनाची प्रक्रिया सुरू होते, म्हणजे पाचक पित्ताची सगळी कामं सुरू व्हायला लागतात. तर अशा पद्धतीनं व्यस्त असणं किंवा अशा गोष्टी असतात तिथं दोष खूप ऍक्टिव्हेट झालेले असतात त्यांच्या याच्यानुसार. तर अशा वेळी नाडी परीक्षा करू नये. दोष स्थिर झाल्यानंतर नाडी परीक्षण करावं आणि त्यासाठी ते सकाळी हा त्याचा वेळ आहे. पण समजा एखादा पेशंट तुमच्याकडे संध्याकाळी आलाय आणि जो मे बी सकाळच्या वेळेत येऊ शकत नाही, तर अशा लोकांसाठी मग तुम्ही काय? अशा वेळी 2-3 गोष्टी नाडी परीक्षणाच्या आधी बघितल्या जातात. पहिलं गोष्ट म्हणजे तो कोणत्या काळात आलेला आहे. आयुर्वेदामध्ये वायू पित्तम कफश्चेची त्रय दोष समासता असं आहे, म्हणजे वात पित्त कफ हे 3 दोष आहेत आणि वयो अवरात्री भुक्ताना ते मध्याधिकाक्रमात, म्हणजे वयाच्या सुरुवातीला कफ असतो, कफाचा प्रभाव असतो, मध्याला पित्ताचा प्रभाव असतो आणि वृद्धावस्थेत वाताचा प्रकार. हे जसं आहे तसं अहोरात्र पण सांगितले की दिवसाचे पण 3 भाग असतात. त्याच्यामध्ये सकाळी 7 ते 10चा वेळ हा कफाचा असतो, 10 ते 2 पित्ताचा प्रभाव असतो शरीरावर, पुन्हा ते 10च्या पुढचे 4 तास वाताचा प्रभाव होतो आणि ती सायकल अशी दिवसा पण असते आणि रात्री पण असते. तर समजा पेशंट दुपारी आला तर माझ्याकडे त्याचं अनालिसिस ऑलरेडी हे असतं की आता हा पेशंट पित्ताच्या काळात आलेला आहे, त्यामुळे कदाचित थोडीशी पित्ताची नाडी जास्त लागू शकते आणि ते नैसर्गिक पद्धतीनं दोष शरीरामध्ये वाढलेले असतात. पेशंट काय व्यवसाय करतोय, आता खूप स्ट्रेसमधून आलेला आहे का, म्हणजे इतर काही गोष्टी आहेत की ज्याचा विचार केला जातो आणि मग त्याच्यातून त्याचं स्पेसिफिक निदानासाठी आपल्याला वापर करता येतो. त्याच्यातूनही समजा असं वाटलं की थोडंसं अजून आपल्याला स्पेसिफिक जायचं असेल तर मग मी पेशंटला दुसऱ्या दिवशी शांतपणे सकाळी लवकर यायला सांगतो आणि तपासणी करतो. म्हणजे खरं बघायला गेलं तर रुग्णांनी हे लक्षात ठेवायला पाहिजे की नाडी परीक्षण करण्याचा योग्य काळ हा खरं तर सकाळी 6 ते 10 हा योग्य काळ आहे. पण अगदीच ज्यांना जमत नसेल अशांसाठी सुद्धा तज्ज्ञ वैद्य जे आहेत ते काहीतरी अल्टरनेटिव्ह काढतात आणि जर त्यांना गरज असेल तर मात्र ते त्या स्पेसिफिक वेळेमध्ये करणं हे अगदीच उत्तम असू शकतं. तुम्ही खरं तर एका नाडीवर हात ठेवून तुम्ही एकाच वेळेला ब्रेनमध्ये पण काय चाललंय किंवा त्याच वेळेला त्याच्या किडनीमध्ये काही विकार आहे का, त्याच्या हृदयामध्ये काही प्रॉब्लेम आहे का, किंवा अगदी पायामध्ये त्याच्या काही प्रॉब्लेम आहे का, म्हणजे नखशिखांत तुम्ही सगळं हे एका नाडीमधून बघता. तर हे कसं शक्य होतं तुम्हाला? एकदम मस्त प्रश्न आहे हा. शास्त्रात असं म्हणलं की यथा विना गता तंत्री सर्व रागान प्रभाषते तथा हस्तगता नाडी सर्व रोगान प्रकाशते. म्हणजे काय की जर विणेला ज्या तारा असतात त्या तारातूनच सर्व राग दाखवते, सर्व राग ती बोलते विणा. आपण बासरीला पण बघितले की सिलेक्टेड तितकी छिद्र असतात, पण त्या छिद्रातूनच वेगवेगळे राग काढले जातात, वेगवेगळी गाणी जशी तयार होतात. तसंच हस्तगता नाडी तथा हस्तगता नाडी सर्व रोगान प्रकाशते, म्हणजे त्याच्यातून जे इंटरप्रिटेशन केलं जातं त्याच्यातून मग सगळ्या आजारांची माहिती आपल्याला घेता येते. त्यामुळे स्पेसिफिक जाता येतं. नाडीचं वैशिष्ट्य असं की तुम्हाला प्रत्येक अवयवाचं आत्ताची स्थिती कशी आहे हे देखील आपल्याला त्याच्यामधून काढतात. म्हणजे किडनीचे स्टेटस काय आहे, हार्टचा स्टेटस काय आहे. सुरुवातीला हे होत नाही, पण जसं जसं तुम्ही अनुभव जसा वाढेल तसं तसं ह्या गोष्टी समजायला सुरू होतात. अच्छा, म्हणजे या बरोबरीनेच आता म्हणजे माझ्या असं लक्षात येतंय की जसं विकृत गोष्टी जशा समजतात तसंच तुम्हाला प्राकृत गोष्टीही तुम्हाला ह्याच्यातून समजू शकतात. नाडी परीक्षण हे केवळ विकृतीसाठी नाही तर प्राकृत गोष्टी शरीरामध्ये आहेत त्याचंही परीक्षण योग्य पद्धतीने व्हावं याच्यासाठी सुद्धा असू शकतं. नाडी परीक्षणाचा तुम्ही काही आता डेमो देऊ शकाल का? देता येईल ना, सोपा आहे. नाडी बघितली कुठली 3 बोटांनी बघितली जाते. याच्यातल्या वेगवेगळ्या नाडी जे आहेत ते नाही, पण किमान सामान्य लोकांना समजण्यासाठी की या 3 बोटांनी
म्हणजे इंडेक्स फिंगर आहे, मिडल फिंगर आहे आणि रिंग फिंगर, या 3 बोटांना एका विशिष्ट एरियामध्ये हाताच्या, जर आपण असं खाली करूया जेणेकरून सगळ्यांना दिसेल, अंगुष्ठ मूले म्हणजे अंगठ्याच्या खाली 1 अंगुल अशी जागा सोडून इथं नाडीसाठी तपासण्यासाठी ही 3 बोटं ठेवली जातात. या 3 बोटांचा एक क्रम असतो. तो क्रम असा आहे की हे जे इंडेक्स फिंगर आहे हे अंगठ्याच्या दिशेने असलं पाहिजे. आता इथं आता मॅडमची जी मी काही नाडी बघतो, कारण स्त्रियांची नाडी ही डाव्या हाताची बघतात आणि पुरुषांची नाडी ही उजव्या हाताची बघतात, त्यामुळे मी इथं नाडी बघतो आणि ह्याच्यात खाली जिथं पल्सेशन मला लागेल, जिथं ह्या गोष्टी मला समजतील त्यानुसार वात वाढला असेल तर इंडेक्स फिंगरच्या खाली ते सेन्सेशन लागतं, पित्त वाढला असेल तर मिडल फिंगरच्या खाली सेन्सेशन लागतं, पल्सेस लागतात आणि रिंग फिंगरच्या खाली कफाचं ज्ञान होतं. परंतु हे फक्त जुजबी आपल्याला असतं, कारण ज्यावेळी आपण एक पेशंट म्हणून बघत असतो त्याच्यामध्ये खूप परम्युटेशन कॉम्बिनेशन अशी गोष्टी असतात की ज्या स्पर्शाला समजून त्याचं इंटरप्रिटेशन केलं जातं. हे इंटरप्रिटेशन करण्याचं शास्त्र आहे, त्याच्यासाठी तुम्हाला लॉजिक आणि ती प्रॅक्टिसही लागते. परंतु किमान सामान्य आपण बघण्यासाठी आपण किमान ह्या गोष्टी करू शकतो की जस्ट आपल्याला क्युरियासिटी म्हणून आपण ते करू शकतो. मग आता तुम्ही जेव्हा ही नाडी बघता तर त्यावेळी वैद्याची एक शरीराची किंवा मनाची स्थिती नक्की कशी असते त्या वेळामध्ये, किंवा आयडियली काय असली पाहिजे? नाही असली पाहिजे, खरं तर जो नाडी परीक्षण करणारे जे वैद्य आहेत त्यांचं माइंड एकदम क्रिस्टल क्लिअर असलं पाहिजे. शास्त्रात असं सांगतात की स्थिर चित्त असलं पाहिजे, स्टेडीनेस असला पाहिजे, स्टेडीनेस असला पाहिजे, विशारद असला पाहिजे. विशारद ही जी कॉन्सेप्ट आहे ना की ती हळूहळू येणार आहे, ती हळूहळू येणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रशांत आत्मा असं सांगितलं की आत्मा हा एकदम शांत असला पाहिजे. मला एक दुसरं गोष्ट याच्या ठिकाणी सांगायची आहे की कुठलीही गोष्ट ज्यावेळी आपण समजण्यासाठी करत असतो, कुठलीही गोष्ट समजण्यासाठी आपण करतो, एखादं व्याख्यान सुरू आहे तर ते व्याख्यान आपण काळजीपूर्वक ऐकतो, म्हणजे ज्यावेळी त्याचं एकाग्रता आपली असते आणि एकाग्रचित्तपणे आपण ते व्याख्यान ऐकत असतो. हा एक भाग झाला. तुम्ही कधी असं बघितलंय का बघा की ज्यावेळी बाळ आईच्या पोटात असतं त्यावेळी एकदम अलगदपणे आपण कान त्या पोटाजवळ नेतो आणि मग हळूहळू त्या आवाजाला कनेक्ट करायचा प्रयत्न करत असतो. कुठलाही प्राणी असेल त्याच्या पाठीवरून हात फिरवताना आपण अलगद फिरवत असतो, अलगद म्हणजे काय, कोणतीही गोष्ट ज्यावेळी आपल्याला फील करायची असते त्यावेळी आपण एकदम शांत चित्त राहतो, एकाग्र चित्त राहतो, एकदम फोकस्ड राहतो. त्यामुळे नाडी परीक्षण करताना देखील आपण तो स्पर्शच असतो, तो स्पर्श असतो, तर त्याची डेप्थ उत्तमरित्या आपल्याला गाठता यावी म्हणून तुम्हाला शांत चित्त असणं गरजेचं आहे. रुग्णालाही तेवढीच शांतता, तेवढा स्टेडीनेस पेशंटमध्ये आपल्याला डेव्हलप करून मग आपण ते नाडी परीक्षण करतो. म्हणजे या सगळ्यामध्ये माझ्या लक्षात आलेली गोष्ट म्हणजे वैज्ञानिक खूप फोकस करावं लागतं, कारण तुमचं जर इंटरप्रिटेशन चुकलं तर तुमचं निदान चुकू शकतं. त्यामुळे प्रत्येक गोष्ट ही काळजीपूर्वकच केली जावी. आणि ज्यावेळी आयुर्वेदाकडे पेशंट येतो, सगळ्यात महत्वाचं आयुर्वेदाकडे ज्यावेळी पेशंट येतो, एक तर तो खूप ठिकाणी ट्रीटमेंट घेऊन आलेला असतो, त्याला भरपूर औषधं खाल्लेली असतात आणि औषधी खायचा कंटाळा आलेला असतो आणि अशा वेळी तो वैद्यांच्याकडे इतक्या अशा मोठ्या अपेक्षेने बघत असतो की आता हेच डॉक्टर मला बरे करणार कायमचे. तर अशा वेळी वैद्यानं देखील ही तितक्याच जबाबदारीनं आपली कर्तव्य पार पाडली पाहिजे. म्हणजे हे नाडी परीक्षण हे वैज्ञानिक फोकस्ड असण्याबरोबर एक जबाबदारीने अंमलात आणण्याचं ते एक शास्त्र आहे. हे पण खरं वैद्यांनी म्हणजे जे होऊ घातलेले वैद्य आहेत त्यांनी तर हे लक्षात ठेवलंच पाहिजे. जेव्हा सर तुम्ही पेशंटच्या नाडीवर पहिल्यांदा बोट ठेवता तर त्याच्या पुढची प्रोसेस नक्की काय असते? म्हणजे ते तुम्हाला पुढचं जे इंटरप्रिटेशन आहे ते तुम्हाला प्रॅक्टिसनी जमतं का? ते तुम्हाला इंट्युशन्स होतात काही, असतात काही की मे बी ती गोष्ट तिथे असते अँड यू रीच देअर, असं नक्की काय प्रोसेस असते तुम्ही नाडी बघता तेव्हा? तुम्ही आता जे म्हटला ना ह्या सगळ्या प्रक्रिया तिथं असतात. बरं. पहिली गोष्ट अशी की मी आयुर्वेदात येण्यापूर्वी मला नाडी माहीत नव्हती. मग मला कोणीतरी ती माझ्या वैद्याने, माझ्या गुरुजी मला शिकवली, पण ती शिकवल्या मला काही ती सुरुवातीला जमली नाही.
आपण साधं उदाहरण बघूया की लहान मूल असतं, ते मूल काय आहे की पहिल्यांदा रांगतं, मग उभं राहतं, उभं राहिल्यानंतर चालतं. पण चालताना देखील ते काही पहिल्या दिवशी लगेच चालत नाही, ते कुठेतरी जाऊन पडेल, कुठं धडपडेल, अशा गोष्टी करत मग हळूहळू ते पळायला लागतं. आणि ते पळत पळत त्याच्यावर मग आपण सगळी मुलं अशीच मोठी होतात. परंतु त्यातल्या एखाद्या मुलाचं काय होतं की त्या पळण्यावरच इतका फोकस राहतो की तो जगविख्यात धावपटू बनतो. तर तसंच ही हे आहे की ज्यावेळी नाडी परीक्षण सुरुवातीला आम्हाला समजलं की हे काहीतरी प्रकार काहीतरी आहे हा, त्यावेळी आम्ही त्याची प्रॅक्टिस समजून घेतलं की हे काय असतं, कसं बघितलं जातं. मग त्याची प्रॅक्टिस सुरू केली. मग प्रॅक्टिस सुरू केल्यानंतर काही चुका घडतात की इंटरप्रिटेशनमध्ये चुकतं. मग तुम्ही जसं जसं त्याच्यावर फोकस होत गेला की मग हळूहळू त्याच्यामध्ये त्याच्यातली डेप्थ समजायला लागते. ती डेप्थ एकदा तुम्ही त्याच्या एकदम उच्चतम लेवलला गेला की मग तुम्हाला इंट्युशन यायला लागतं. असा तो मोठा प्रवास, म्हणजे प्रॅक्टिस पासून ते इंट्युजन पर्यंतचा तो ऍक्च्युअली प्रवास असतो. परंतु होतं काय की या प्रवासामध्ये 0 to 100 पर्यंत तुम्हाला फोकस राहावं लागतं. असं नाही होत की तुम्ही 2 दिवस प्रॅक्टिस केली आणि तुम्हाला 10 वर्षांनी तुम्ही त्याचे मास्टर बनला, असं होत नाही. ती प्रक्रिया कंटिन्युअस प्रोसेस आहे. त्या कंटिन्युअस प्रोसेसमधून मग तुम्हाला हळूहळू समजावं लागतात की कुठलं आपलं इंटरप्रिटेशन चुकलं किंवा काय मी पेशंटमध्ये अजून बघायला पाहिजे होतं, की वेगळ्या वेगळ्या ज्या नाडी ज्यावेळी आपण बघतो त्यावेळी जे काही स्पर्श होतात तर त्या स्पर्शांचं ज्या जागा असतात त्याच्यामध्ये इंटरप्रिटेशनमध्ये काय घोळ होतोय का हे हळूहळू जमतात. आणि मग त्याची मास्टरी येते. मास्टरी येते का तर येते. आजार समजतात का तर 100% समजतात. इव्हन अवयवापर्यंतचे आजार समजतात. गर्भाशयात गाठ आहे, उद्या पिरियड्स येणार आहेत, प्रेग्नंट आहे, म्हणजे एवढ्या गोष्टी नाडीनं समजतात, हे नक्की आहे. म्हणजे हा प्रॅक्टिसनी जमत जाणारा भाग आहे. म्हणजे जे आयुर्वेदाचे स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी मला हे नक्की, म्हणजे तुम्ही आता जे सांगितलं त्याच्यातून सांगायला आवडेल की डिस्करेज न होता ते कन्सिस्टंटली त्याची प्रॅक्टिस सुरू ठेवणं हा खरं तर तो मंत्र आहे. एक्झॅक्टली. इव्हन आता जसं एक्सरे, पॅथॉलॉजी हे जे शिकण्यासाठी ते लोक 3-3 वर्ष घालवतात. मग आपल्या लोकांनी तेवढा वेळ दिला तरच ते त्या स्टेजला जातील की नाही बोट नाडीचं बोट ठेवल्या एक अंदाज लगेच नाही का हा आजार आहे असं. पण त्याला तो काळ त्यांना द्यावा लागतो. डेडिकेटली तो द्यायलाच पाहिजे. आणि डेडिकेशन शिवाय या फील्डमध्ये काही नाही आहे. कारण या फील्डचं सगळ्यात मोठं हे आहे की हे आपण 5000 वर्षापासून कॅरी झालेलं हे फील्ड आहे. इथं तुम्हाला 21व्या शतकातल्या टेक्नॉलॉजीच्या अडचणी पण आहेत. त्याच्याबद्दल तुमच्याबद्दलचे निगेटिव्ह मेसेजेस पण लोकांमध्ये जातात. पण आपल्या लोकांना मला एक सांगायचं आहे की आपले भारतीय लोक खूप चूजी असतात. जे शास्त्र 5000 वर्षापासून अशा लोकांच्यात राहिलेलं आहे त्या शास्त्रात काहीतरी असल्याशिवाय ते टिकलं नसतं. नाहीतर ते शास्त्र लोकांनी त्याच्यावर फुली मारून टाकली असते की नको आपल्याला. पण तसं नाही झालेलं. लोक फॉलो करतायत आणि त्या पद्धतीने लोक रिझल्टही घेत आहेत. फक्त या ह्याच्यात लोकांचा मॉडर्न सायन्स, टेक्नॉलॉजी मग आणि त्याचा असणारा पगडा, त्याच्यामुळे लोकांचं याच्याकडे दुर्लक्ष व्हायला लागले. तर ते व्हायला नाही पाहिजे ऍक्च्युअली. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही जसं म्हणलात की सोनोग्राफी आहे किंवा रेडिओलॉजी हे एक जर आपण युनिट धरलं तर तिथे लोक जर 3-3, 4-4 वर्ष अगदी डेडिकेटेडली देत असतील आणि मग त्याच्यात त्यांना मास्टरी मिळत असेल तर आपलं नाडी विज्ञानही तेवढंच एक रुग्ण परीक्षेचं तेवढंच मोठं टूल आहे. तर मग का लोकांनी तिथे तेवढा वेळ देऊ नये आणि तेवढ्या डेडिकेशननी ते काम करू नये. नक्कीच. अगदी. म्हणजे हा खूप महत्वाचा मुद्दा मला वाटतो की जर तुम्हाला त्याच्यामध्ये मास्टर व्हायचं असेल तर तुम्हाला तेवढा वेळ देणं गरजेचंच आहे. आयुर्वेदातले जे आहेत विद्यार्थी की जे तुमच्याकडे बघून काही शिकू इच्छितात त्यांच्यासाठी मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की नाडी जेव्हा तुम्ही बघता तर तेव्हा त्याचं टेक्निक जास्त महत्वाचं आहे शिकणं की त्याच्या मागचा विचार हा आधी महत्वाचा आहे? ह्या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. टेक्निकही महत्वाचं आहे आणि विचारही महत्वाचा आहे. टेक्निकच तुम्हाला माहित नसेल तर विचार माहिती असून पण काही फायदा नाही. किंवा विचार येतात आणि ते नाडी बघायचं जे टेक्निक आहे तर त्या पद्धतीने तुम्हाला इंटरप्रिट करता येत नाही. म्हणजे कुठलीही साधी गोष्ट आहे की आपण एक्सरे काढला तर ते एक्सरे काढायचं
कसा काढायचा असतो, छातीचा एक्सरे हा कसा काढायचा असेल हे जर टेक्निकच माहित नसेल तर विचार असून काय उपयोग नाही. आणि एक्सरे प्रॉपर काढलेला आहे, काढणाऱ्या व्यक्तीनं प्रॉपर एक्सरे काढलाय आणि तो कसा इंटरप्रिट करायचा हे जर माहित नसेल तर त्या दोन्हीचा काही उपयोग नाही. त्यामुळे दोन्ही महत्वाचे. फक्त एक आहे की दोन्ही समजून घेताना दोन्हीचा इम्पॉर्टन्स तितकाच महत्वाचा आहे. त्यामुळे कुठलीही गोष्ट मिस नाही झाली पाहिजे हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. त्यांनी टेक्निक पण तेवढंच शिकून घेतलं पाहिजे की हे जे वातपित्त कफ हे कसं दोष बघतात, त्याचे कोणता दोष कधी असतो, कोणते दोष वाढल्यानंतर नाडीमध्ये बदल झाल्यानंतर कसं इंटरप्रेट करायचं. म्हणजे तीच नाडी आहे, तीच नाडी आपल्याला डोकेदुखीचा आजार पण सांगते आणि तीच नाडी आपल्याला कंबरदुखी पण सांगते. तर त्यामुळे ते जास्त महत्वाचं. पण कंबरदुखी सांगताना शरीरामध्ये काही बदल होतात ते माहिती असल्याशिवाय ते इंटरप्रिट करता येणार. हा, म्हणजे ते माहिती असणं हा विचार झाला आणि हे वातपित्त कफ हे टेक्निक झालं. तर हे खरं तर मुलांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे की दोन्ही गोष्टी तेवढ्याच गरजेच्या आहेत. त्याच्यामुळे संहिता वाचनही तेवढंच गरजेचं आहे आणि तुम्हाला तुमची कन्सेप्ट क्लॅरिटी नंतर होणं हेही तितकंच महत्वाचं आहे. थोडक्यात काय तर आयुर्वेद व्यावसायिकाला आयुर्वेदाचं विश्वास तर आयुर्वेदावर पाहिजेच, परंतु ते समजून घेण्यासाठी ती कन्सिस्टन्सी आणि ते डेडिकेशन पाहिजे असं. तुम्ही आता हे जे डेडिकेशन म्हणताय तर मी तुम्हाला जेव्हा इतकी वर्ष प्रॅक्टिस करताना बघतीये तर मला हे लक्षात येतं की तुम्ही आयुर्वेद हा अगदी साधनेसारखा आयुर्वेद तुम्ही करताय, जगताय तुम्ही तो, तुमच्या रोजच्या जगण्यातला तो एक भाग आहे. इट्स लाईक अ डिव्होशन फॉर यू. मग हे जे डिव्होशन आहे ते तुम्हाला नाडी परीक्षणामध्ये किती उपयोगी पडतं? हो, नक्कीच या सगळ्या डिव्होशनचा या साधनेचा उपयोग होतो. पण ही ज्यावेळी साधना आपण ज्यावेळी म्हणतो, ही साधना म्हणजे काय तर आयुर्वेदातले ग्रंथ वाचणे, आयुर्वेदातले ग्रंथ ते समजून घेणं, फक्त श्लोकाचे अर्थ समजण्यापेक्षा त्याचं इंटरप्रिटेशन करणं, रिडिंग बिटवीन दी लाईन्स या गोष्टी सगळ्या समजून घेणं हे खूप महत्वाचं ठरतं. याचं महत्वाची गोष्ट काय की ज्यावेळी हे ग्रंथ लिहिलेले आहेत त्यावेळी एक शब्द सुद्धा त्या लोकांनी खूप विचारपूर्वक, काळजीपूर्वक आणि अभ्यासपूर्वक लिहिलेला आहे. कारण असं नाही की कुठेतरी बसले टाइमपास करत आणि शब्द लिहिलेला आहे, असं नाही, पूर्ण जबाबदारीनं लिहिलेलं आहे. आता आपण असं, मी एक तुम्हाला उदाहरण सांगतो की आपण जर आपली पाठीमागची पिढी बघत गेलो की माझे वडील तत्वनिष्ठ होते, माझ्या वडिलांचे वडील अजून जास्त तत्वनिष्ठ होते. वडील सांगतात की त्यांचे आजोबा म्हणजे खूप कडक होते, म्हणजे कुठलाही नियम इकडं तिकडं त्यांना तोडलेला चालायचा नाही की इतकीची. मग तुम्ही जर असे जर ह्या 2-4 पिढ्यांमध्ये जर आपण ही तत्वनिष्ठता बघितली तर असंच तुम्ही 5000 वर्ष जर पाठीमागे गेलं तर तुमच्या लक्षात येईल की ती लोक किती स्पेसिफिक गोष्टीसाठी मेहनत घेत होते. तर त्यामुळं कसं होतं की त्या काळी त्यांनी लिहिलेल्या गोष्टी आहेत ना, ह्या जरी आपण 21व्या शतकात वाचत असलो तरी प्रत्येक आयुर्वेदाच्या विद्यार्थ्यांनाही आणि सामान्य लोकांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की ही प्रत्येक गोष्ट लिहिलेली आहे ना, ही जबाबदारीनं लिहिलेली आहे. आणि त्यामुळे या गोष्टीचा उपयोग नाडी परीक्षणाच्या वेळी होतोच, म्हणजे होत नाही, कारण तेच शास्त्र आहे. जे काय शास्त्र सांगितलेलं आहे त्याच्यातला एक पार्ट नाडी परीक्षण आहे. मग नाडी परीक्षण करताना तुम्ही कुठल्या कुठल्या गोष्टी आणि तुमची नॉलेजची डेप्थ, म्हणजे मला फक्त मी दिसताना आपण दिसतं की वातपित्त कफ बघतोय, परंतु मला खूप गोष्टी त्याच्यातून इंटरप्रेट होतात. आणि ज्यावेळी मी शास्त्र वाचलेलं असतं, माझ्या पाठीमागे शास्त्र ज्यावेळी असेल, तुम्ही नाडी ठेवले तरी तुम्हाला ते श्लोक दिसायला चालू होतात. एवढं त्याचा ते फायदा होतो. आणि याचा अल्टिमेट याचा फायदा काय तर माझ्यासमोर बसलेला जो रुग्ण आहे, माझ्यासमोर जो बसलेला पेशंट आहे, त्याच्या अपेक्षा मला पूर्ण करायचे. त्यासाठी मला ही डिव्होशन आणि डेडिकेशन द्यावंच लागतं. हा खूप मला महत्वाचा मुद्दा वाटला तुमचा की ही जी तत्वनिष्ठता आहे तर ती जी डेव्हलप होते ना ती सुद्धा या खरं तर साधनेतूनच डेव्हलप होते. नाहीतर खूप वेळा असं होतं की हे काय लिहून ठेवलंय ग्रंथांमध्ये, पण जर का
इतका शब्द आणि शब्द ग्रंथकारांनी विचारपूर्वक लिहिलेला असेल तर तो स्टुडंट्सनी सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे की तो त्याच तन्मयतेने आणि तेवढ्याच डिव्होशननी वाचला आणि ऐकला गेला पाहिजे. हा खूप महत्वाचा मुद्दा मला वाटतो. आणि जी गोष्ट आपण त्याला हे असं का म्हणतो की काय लिहून ठेवलंय, कारण ते आज आपल्याला समजत नाही. जर आपण त्याचं वाचन सुरू ठेवलं तर तुम्हाला आज जी गोष्ट समजलेली नाहीये ती काही काळानंतर समजते आणि मग तुमचा त्या शास्त्रावरचा विश्वास अजून वाढतो. परंतु ती जी प्रोसेस आहे ती वाचनाची, परत वाचनाची ती प्रोसेस बंद नाही झाली पाहिजे. त्याच्यासाठी कन्सिस्टंटली ते अभ्यास केला पाहिजे. ती कन्सिस्टन्सी फार महत्वाची. आता सर आपण आपल्या पॉडकास्टच्या शेवटाकडे येताना मला तुम्हाला एक पॉडकास्टच्या निमित्ताने एक सामान्य लोकांसाठी म्हणा किंवा आयुर्वेदाच्या स्टुडंट अशा दोघांसाठी एक टेक अवे मेसेज जर तुम्हाला द्यायचा असेल तर तो तुम्ही काय द्याल? पहिला मेसेज सामान्य लोकांसाठी की नाडीशास्त्र किंवा नाडी परीक्षण हे जे टेक्निक आहे हे थोतांड नाही आहे. हे एका प्रॉपर शास्त्राची एक परीक्षणाची बाजू आहे, जिला एक शास्त्रीय बैठक आहे. आपण जसं आधी चर्चा केली की दुसऱ्याच्या चष्म्यातून जर बघितलं तर कदाचित आपल्याला ते थोतांड वाटेल, पण तसं नाही आहे. ते नाडी परीक्षणातून आपण काय करू शकतो की जे सामान्य लोक आहेत ते वैद्यांच्याकडे जाऊन त्यांनी नाडी परीक्षण स्वतःचं करून घ्यावं. त्याच्यामधून प्रकृती परीक्षण ते वैद्य सांगतील की कोणती प्रकृती आहे, काय कसं राहायला पाहिजे त्या प्रकृतीनुसार, आणि मग ती प्रकृती समजून घेतल्यानंतर स्वतःच्या लाईफस्टाईलमध्ये तसा बदल करावा. म्हणजे नाडी परीक्षणामध्ये तो फायदा होतो. आणि इन केस नाडी परीक्षणामध्ये जी गूढ लिंग असतात, म्हणजे काय लिंग म्हणजे लक्षण, म्हणजे भले मी पेशंट माझ्याकडे सांगत असतो की माझं कोपर दुखतंय, हात दुखतोय, पण ह्याच्याशिवाय अजून काही लक्षणं आहेत की जी अजून उत्पन्न झालेली नसतात, व्यक्त झालेली नसतात, तर ती त्या नाडी परीक्षणातून समजतात. त्यामुळे समजा मी नॉर्मल म्हणून जरी गेलो तर कदाचित वैद्य एखादा जर तो तज्ज्ञ त्यातला असेल तर तो वैद्य तुम्हाला तुमचे ॲबनॉर्मॅलिटी पण सांगू शकतो की सर हे तुम्हाला होऊ शकतंय. तर अशा पद्धतीनं देखील, कारण हे मी बघितलेलं आहे. म्हणजे मी एका वैद्यांच्या बद्दल मी ऐकलं की त्याने 1 वर्षापूर्वीच एका पेशंटला सांगून ठेवलं की तुला पुढच्या वर्षी मधुमेह होणार आहे. तर त्यावेळी त्या वैद्याला त्या व्यक्तीनं वेड्यात काढलं. परंतु ज्यावेळी 1 वर्षानंतर झाला त्यावेळी त्या नमस्कार करण्यासाठीच ती व्यक्ती आली. ऍक्च्युली प्रसिद्ध व्यक्ती आहे ती, परंतु हा अनुभव आहे त्यांचा. तर त्यामुळे नाडी परीक्षण करायला कुठल्याही सामान्य लोकांनी म्हणजे नाही का थोतांड म्हणून समजू नये, आणि ज्यावेळी वेळ मिळेल त्यावेळी वैद्यांच्याकडे जाऊन ते नाडी परीक्षण करून घ्यावं. हा पहिला भाग. दुसरा भाग असा की विद्यार्थ्यांनी काय करावं. सगळ्यात महत्वाचं पहिल्यांदा काय तर विद्यार्थ्यांनी आपल्या शास्त्रावर विश्वास ठेवा, आणि विश्वास ठेवल्यानंतर आपल्या गुरुपुढे जाऊन हे नाडी परीक्षणाची पद्धत काय आहे, ती कशी बघितली जाते, या सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्या, आणि त्याचं इंटरप्रिटेशन कसं करतात, ते इंटरप्रिटेशन शास्त्रात कुठं कुठं आपल्याला दिसतं, ह्या सगळ्या गोष्टींचा शोध घ्यावा. आणि मग नाडी परीक्षण आपण किती लोकांची गप्पा मारता मारता आपण नाडी परीक्षण करू शकतो. सुरुवातीला कुठल्याही वेळेत करा, पण तुम्हाला ते किमान सेन्सेशन तरी कळतील, तुम्हाला त्याचे बीट्स तरी कळतील. त्यामुळे तशा पद्धतीनं त्यांनी नाडी परीक्षणाला सुरुवात करा. आणि या नाडी परीक्षणाचं वैशिष्ट्य असं की आजकाल आपण एवढे टूल्स, इतके इन्व्हेस्टिगेशन आलेले आहेत. सोनोग्राफी आहे, MRI आहे. आज नवीन जेवढी टेक्नॉलॉजी आहे तेवढी ती महाग होत चालली. याला काहीच खर्च नाही आहे. याला लिटरली काही खर्च नाही आहे. त्यामुळे सगळ्यांनी शांततेत जाऊन समजून घ्या आधी, आणि मग आपल्या शरीरामध्ये तसे बदल घडवण्यासाठीच आपलं लाईफस्टाईल त्यांनी सगळ्यांनी चेंज करावं. तर आजचा हा जो आपला पॉडकास्ट आहे त्याच्यामध्ये तुम्ही जी नाडीशास्त्रासंबंधी सर्वसामान्य लोकांना सुद्धा हे अगदी आता क्लॅरिटीने समजलं असेल की हे थोतांड अजिबात नाहीये. पण हे तुम्ही जर का तज्ज्ञ वैद्यांकडे जाऊन केलं तर याचा तुम्हाला तुमचं रोगाच्या निदानामध्ये तर उपयोग होऊ शकतो. पण त्याचबरोबरीने जर प्राकृत
मूलभूत सुद्धा काय गोष्टी आहेत की नॉर्मल तुमच्या शरीरामध्ये काय गोष्टी आहेत याही समजतात आणि त्याचा मे बी तुम्हाला फायदा आहे तुमच्या लाईफस्टाईल मॉडिफिकेशनसाठी सुद्धा होऊ शकतो. त्याचबरोबर स्टुडंट्ससाठी सुद्धा आजचा हा पॉडकास्ट हा खूप महत्वाचा होता की स्टुडंट्सनी किती फोकस्ड राहायला पाहिजे किंवा आयुर्वेदाबद्दल त्यांचं डिव्होशन किती आहे, की एक भक्तिभावाने त्यांनी जर का ते ग्रंथ फॉलो करत गेले किंवा गुरुला ते त्यांच्या फॉलो करत गेले तर त्याच्यातून नाडी सारखे जे गूढ विषय आहेत ते सुद्धा त्यांना खूप क्लॅरिटीने समजू शकतात आणि मग ते त्यांच्या प्रॅक्टिसमध्ये खूप चांगल्या पद्धतीने अवलंब करू शकतात त्या गोष्टीचा. तर सर तुम्ही इथे आलात आणि आम्हाला एवढी महत्वपूर्ण माहिती दिली त्याबद्दल तुमचे खरंच खूप खूप आभार. थँक्यू.